भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतलेली अशी चर्चा आहे। धनंजय मुंडे आणि सुरेश धस संघर्षात नवा ट्विस्ट आलेला आहे। खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। बघा, बीड सरपंच हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, धनंजय मुंडे या प्रकरणामध्ये आणि सगळं घेराव घातला होता। हे सगळं प्रकरण धसास लावलं होतं सुरेश धस यांनी आणि आता मुंडे धस संघर्षात नवा ट्विस्ट आलेला आहे, कारण खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। वाल्मिक कराड विरोधात आमदार सुरेश धस यांनी रान उठवलं होतं। या संपूर्ण प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळापासून ते अगदी रस्त्यापर्यंतची लढाई लढलेली आहे आणि आता एक नवा ट्विस्ट दिसतो, ते म्हणजे ज्यांच्यावर आरोप झाले ते धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलेला आहे। खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आता ही भेट अशी अचानक झाली का कुठल्या कारणानिमित्तानं झालेली आहे या विषयात आता चर्चा सुरू आहे। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार एका खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस भेटले। नाही, बरोबर आहे ना। मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। ते दोघंही इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर। त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। तिघही 4-4.5 तास आम्ही एकत्र होतो असं स्पष्ट बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। मात्र सुरेश धस यांनी ही गोष्ट नाकारलेली आहे। मी मुंडेंच्या निवासस्थानी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, तिथं बावनकुळे नव्हते, बावनकुळेंची माझी भेट झाली नाही असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे। त्यांनी बावनकुळेंचं म्हणणं अगदी स्पष्टपणे सुरेश धस यांनी खोडून काढलेलं आहे। इकडे बावनकुळे म्हणतात की आम्ही 4-4.5 तास एकत्र होतो, धस आणि मुंडेंमध्ये मतभेद आहेत मात्र मनभेद नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे मात्र सुरेश धस यांनी काही वेळापूर्वीच सांगितलेलं आहे की मी भेट घेतली, मात्र देशमुख प्रकरणाचा लढा सुरूच राहणार असं धस यांनी सांगितलेलं आहे। बघा, आमदार जितेंद्र आव्हाडांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूया। 1 रुपयात विमा देतो म्हणजे शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देणं, हे म्हणजे तमाम कष्टकरी शेतकऱ्यांचा अपमान आहे। अहो, ते आपलं पोट भरतात। आपण बघतोय की अंजली दमानिया बोलल्या की सेटिंगच्या राजकारणाचा मला वीट आला, अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वी सामटीविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलेली आहे। धस मुंडे भेटीवर त्या बोलत होत्या। दरम्यान काही वेळापूर्वी सुरेश धस यांनी या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं की हो, मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। डोळ्यांचं ऑपरेशन नंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी भेट घेतली होती, तिथं दुसरी कुठलीही चर्चा झाली नाही। भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करून मी बाहेर आलो असं स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलेलं आहे। प्रकृतीची विचारपूस करणं आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा लढा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं धस यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे धनंजय मुंडे सुरेश धस प्रकरणाच्या संघर्षामध्ये एक नवा ट्विस्ट आलेला आहे। खासगी रुग्णालयात ही भेट झाल्याचं बोललं जात होतं, मात्र बावनकुळेंनी देखील स्पष्ट केलं की मुंडे धस आणि मी 4.5 तास एकत्र होतो। भ्रमिष्ठाला पण वाटणार नाही, ती मिली बघत आहे दोघांची। पार त्यांच्या पक्षप्रवेशापासून त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम दरवेळेस अजितदादांनीच केलंय। त्यामुळे अजितदादांकडनं त्यांच्या राजीनामा घेतला जाईल अपेक्षा करणं म्हणजे मला तर आश्चर्यच वाटतं। ज्याने स्वतःहून सांगितलं की वाल्मिक कराड माझा माणूस आहे, माझा खास आहे, आणि दुसरीकडे चौकशी चालू आहे, मग ह्याच्यात नैतिकतेचा संबंध येतो की नाही की आता डायव्हर्स घेतलाय वाल्मिक कराड बरोबर। त्यामुळे विरोधी पक्षातले आम्ही सगळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे या एका भूमिकेवर ठाम आहोत। मी परवा एक केस सांगितली, फड नावाच्या माणसावरती 90 दिवसांनी निवडणुकीची केस दाखल झाली। त्या फड नावाच्या माणसावर केस दाखल झाल्यानंतर त्याच्यात त्या फडच्या मुलाचं नावच नाही, कैलाश फडच्या, त्यांचा मुलगा असं FIR मध्ये नोंद आहे। अशी म्हणजे FIR होतो काय? त्यामुळे यंत्रणेवर असलेला धनंजय मुंडेंचा दबाव हा वारंवार पावले दिसून येतो। असं असताना चौकशी कशी काय होईल? तेव्हा त्यांचा राजीनामा हा क्रमप्राप्त आहे, त्यांनी दिलाच पाहिजे नैतिकतेच्या आधारावरती। विधानसभा अधिवेशन जवळच आहे,
त्याच्यात दूध का दूध पाणी का पाणी होईल.